Good evening students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the remaining part of practice set 4.3. त्यातला third sub question बघा. Third sub question. If 3a plus 7b upon 3a minus 7b is equal to 4 upon 3, then find 3a square minus 7b square upon 3a square plus 7b square याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. आता हे करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, अगोदर आपल्याला a अपॉन b ची व्हॅल्यू जर मिळाली तर ती व्हॅल्यू फाइंड आउट करणं खूप सोपं आहे. त्यासाठी आपण जो 5 आता मुद्दाम मी सूत्र 5 तिथे लिहून ठेवले, पूर्ण एक्झरसाइज याच्यावरती आहे 5 सूत्र. त्यापैकी समजा आपण शेवटचं वापरलं बाय युजिंग कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो. बाय युजिंग हे लिहून घ्या अगोदर 3a प्लस 7b अपॉन 3a मायनस 7b बाय युजिंग इज इक्वल टू 4 अपॉन 3 बाय युजिंग कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो. कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो याचा वापर आपण करतोय. म्हणजे काय तर पहिल्या स्टेप वेळेस म्हणजे एका दोघांच्या याच्यामध्ये पहिले न्यूमरेटरला ॲडिशन करा आणि नंतर सबट्रॅक्शन करा. म्हणजेच काय होईल 3a प्लस 7b प्लस हा डिनॉमिनेटरची ॲडिशन 3a मायनस 7b 4 प्लस 3 आणि डिनॉमिनेटरसाठी 3a प्लस 7b म्हणजे आपण शेवटचं सूत्र वापरू बघा a प्लस b a मायनस b 3a प्लस 7b मायनस डिनॉमिनेटर मायनस करायचं आहे 3a मायनस 7b डिवाइडेड बाय 4 मायनस 3. हे जे इक्वलचं साईन आहे हे मिडलला द्या. काय होईल प्लस 7b मायनस 7b कॅन्सल झाला. देअरफॉर 3a प्लस 3a दॅट इज 6a. खाली काय शिल्लक राहिलं 3a प्लस 7b हा मायनस झाला 3a मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस इज इक्वल टू 7 अपॉन 1. 7 अपॉन 1. मग इथे सुद्धा 3a कॅन्सल झाला. इथं उरले 6a अपॉन 6a अपॉन 7b प्लस 7b म्हणजे 14b इज इक्वल टू 7 अपॉन 1. आता a अपॉन b ची व्हॅल्यू आपण काढू शकतो. इथे काय होईल बघा देअरफॉर a अपॉन b इक्वल टू मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल आणि इकडे जाईल. हा 14 इकडे जाईल, हा 6 इकडे येईल. म्हणजेच 7 इंटू 14 डिवायडेड बाय 6 इंटू 1. देअरफॉर a अपॉन b इक्वल टू 7 चौक 28 2 7 1 7 2 9 6. सिम्प्लिफाय इथे मल्टिप्लिकेशन करण्याच्या अगोदर सिम्प्लिफाय करून टाकू. 2 त्रिक 6 2 7 14 म्हणजे 49 अपॉन 3 हे मिळालंय. अजून आपल्याला ती व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इथपर्यंत लिहा, मग पुढचं सांगतो. ओके, व्हिडिओ पॉज करा आणि मग आपण पुढचं कंप्लीट करूया. बघा आता a अपॉन b मिळाला, त्याच्यावरून बाकी सगळ्या किमती ती किंमत काढता येईल. a अपॉन b इज इक्वल टू 49 अपॉन 3. ओके, टेक स्क्वेअर ऑफ बोथ साइड्स. टेक square of both sides.
दोन्ही साईडचा स्क्वेअर केलं तर काय होईल, ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 49चा स्क्वेअर 49 इंटू 49 9 81 8 36 आणि 8 44 0 9 चौक 36 3 16 आणि 3 19 2401 डिवाइडेड बाय 9. ओके, ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. आता परत 3/7 ने मल्टिपल करा बोथ साईडला. मल्टिप्लाय बोथ साइड्स by 3/7. Therefore 3a square upon 7b square is equal to 201 into 3 divided by 9 into 7. 3/7 ने आपण ओके. आता सिम्प्लिफाय करूया. 3 1 जा 3, 3 3 जा 9, 7 1 जा 7, 7 3 जा 21, 3 remaining 30, 7 4 जा 28, 2 remaining 71, 7 3 जा. Therefore 3a square upon 7b square is equal to 343/3. 343/3. इथपर्यंत कंप्लीट करा. पुढचं घेऊया. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. बघा, पाचवं सूत्र वापरूया. बाय युझिंग कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो. बाय युझिंग कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो. कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो काय होईल बघा. 3a square plus 7b square upon 3a square minus 7b square equal to 343 plus 3 and 343 minus 3. ओके, इकडे हेच राहणार आहे. 3a square plus 7b square upon 3a square minus 7b square equal to 346 upon 340. आणि जर सिम्प्लिफाय केलं 3a square plus 7b square upon 3a square 7b square 2 ने डिवाइड करा. 2 1 जा 2, 2 7 जा 14, 2 3 जा आणि इथे 170. बाय युझिंग इन्व्हर्टेंडो 3a square minus 7b square upon 3a square प्लस 7b square. फक्त आदला बदल करायची न्यूमरेटर डिनॉमिनेटरची. 170/173. 170/173. या पद्धतीने आपले हे सॉल्व करावं लागेल. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. नाउ सी द फोर्थ क्वेश्चन. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. फोर्थ, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. ओके, त्यातला फर्स्ट आहे x square plus 12x minus 20 divided by 3x minus 5 is equal to x square plus 8x plus 12 divided by 2x plus 3. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे हे सॉल्व करताना ह्या मिडल टर्मचा जर विचार केला, इथे 12 आहे, इथे 3 आहे, बरोबर आहे. मग आपण जर इथे 4 ने मल्टिपल केलं तर 12x होईल, परत 4 ने केलं तर -20 होईल, म्हणजे वरच्यासारखंच होईल. इथे पण तेच होईल. 4 ने मल्टिपल केलं तर 8 मिळेल आणि 4 ला मल्टिपल केलं तर 12 मिळेल. म्हणजे काय करायचं, 1/4 ने मल्टिपल करा.
मल्टीप्लाय बोथ साइड्स बाय 1/4. आता 1/4 ने मल्टिपल केलं काय होईल बघा. 1/4 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 20 डिवाइडेड बाय 3x मायनस 5 इज इक्वल टू 1/4 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 12 डिवाइडेड बाय 2x प्लस 3. आता ह्या 1ने प्रत्येकाला मल्टिपल करायचं, 4ने प्रत्येकाला करायचं. फार झालं तर हे ब्रॅकेटमध्ये टाका. ओके, इज इक्वल तर वरती 1ने मल्टिपल केलं काही फरक पडणार नाही आहे. काय शिल्लक राहील, इज इक्वल टू नाही, देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 20 डिवाइडेड बाय 4ने मल्टिपल केलं तर 12x मायनस 20 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 12 डिवाइडेड बाय 8x प्लस 12. याबद्दल आपण याला सिम्प्लिफाय केलं. आता पुढची स्टेप काय असणार आहे ते लक्षात घ्या. जर समजा आपण पुढच्या स्टेपला फक्त डिव्हिडेंडो केलो, म्हणजे नुमरेटर मधून डिनॉमिनेटर फक्त काय केला, मायनस केला फक्त, बाय युझिंग डिव्हिडेंडो, काय होईल बघा. एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 20 आणि मायनस हा डिनॉमिनेटर 12x मायनस 20 आणि डिवायडेड बाय हा तसाच राहणार आहे 12x मायनस 20 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 12 मायनस 8x प्लस 12 डिवायडेड बाय 8x प्लस 12. फक्त डिव्हिडेंडचा वापर केला आहे, म्हणजे न्यूमरेटरमधून डिनॉमिनेटर सबस्ट्रॅक्ट केला आहे, बाकी काही केलेलं नाही आहे. आता पुढे काय सिम्प्लिफाय होईल, इथपर्यंत कंप्लीट करा, पुढचं सांगतो. ओके, व्हिडिओ पॉज करा, मी पुढचं पोचतोय ते. इथे काय येईल आता, देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 20 मायनस 12x मायनस मायनस प्लस 20 डिवायडेड बाय 12x मायनस 20 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 12 मायनस 8x आणि मायनस 12 इज अपॉन 8x प्लस 12. आता न्यूमरेटरला काय दिसतंय बघा, इथे एक्स स्क्वेअर इकडे आहे, ठीक आहे नंतर करू त्याला. 12x मायनस 12x 0 मायनस 20 प्लस 20 0, म्हणजे उरलं काय फक्त एक्स स्क्वेअर अपॉन 12x मायनस 20 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 8x प्लस 20. दोन्ही साईडला एक्स स्क्वेअर आहे, तो जर आपण डिवाइड केलं दोन्ही साईडला एक्स स्क्वेअरने तर काय होईल, डिवाइड बोथ साइड बाय एक्स स्क्वेअर, किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हा डायरेक्ट कॅन्सल पण होईल. ते वाक्य तिथं नाही टाकलं तरी काय अडचण नाही आहे, डायरेक्ट होईल ते. हा इकडे आणा म्हणजे हा कॅन्सल होईल, म्हणजे इथे काय शिल्लक राहिलं 1/12x मायनस 20 इज इक्वल टू 1/8x प्लस 12. एवढं फक्त शिल्लक राहिलं आहे. आता फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 1ने मल्टिपल करा, 1ने मल्टिपल करा, म्हणजे इथे शिल्लक राहिला 8x प्लस 12 आणि इकडे आला 12x मायनस 20. हा 8x इकडे जाऊ द्या, मायनस 20 इकडे आणा, किंवा उलटा करा 12x इकडे आणा, काय होईल 8x मायनस 12x मायनस 20 मायनस 12. देअरफॉर मायनस 4x इक्वल टू मायनस 32. दोन्ही साईडला मायनस मायनस आहे, प्लस होईल 4x इक्वल टू 32. देअरफॉर x इक्वल टू 8, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला 8 मिळणार आहे. x इक्वल टू 8. काय काय ॲडजस्टमेंट करत गेलो ते लक्षात घ्या, त्यावरून हे एक्झाम्पल सॉल्व करणं सोपं जाणार आहे. ओके,
नाव सी द एक्झाम्पल नंबर सेकंड. सब क्वेश्चन त्यातलं सेकंड बघूया. व्हिडिओ पॉज करा. Second question, 10x square plus 15x plus 63 upon 5x square minus 25x plus 12 is equal to 2x plus 3 upon x minus 5. एक्स मायनस 5. आता एक्झाम्पल काय ते लक्षात घ्या नीट. 10x स्क्वेअर प्लस 15x प्लस 63 अपॉन 5x स्क्वेअर मायनस 25x प्लस 12 इक्वल टू 2x प्लस 3 अँड x मायनस 5. ओके, याच्यात आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. काय होईल? देअरफॉर 10x स्क्वेअर प्लस 15x प्लस 63 अपॉन 2x प्लस 3 is equal to 5x square minus 25x plus 12 upon x minus 3. आता अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये आपण या दोन टर्मचा विचार करत होतो. आता या दोन टर्मचा विचार करावा लागेल. इथे काही रिलेशन येतंय का? मग इथे काय होईल? जर आपल्याला 5 ने मल्टिपल केलं म्हणजेच 1 अपॉन 5 ने मल्टिपल केलं तर आपल्याला काही सारख्या व्हॅल्यू मिळतील. मल्टिप्लाय बोथ sides by 1 upon 5. Therefore 1 upon 5 into 10x square plus 15x plus 63 divided by 2x plus 3 is equal to 1 upon 5 into 5x square minus 25x plus 12 divided by x minus 5. Therefore 1 ने मल्टिपल करा तसंच राहील. 10x स्क्वेअर प्लस 15x प्लस 63 आणि या 5 ने मल्टिपल केलं तर 10x प्लस 15 आणि इकडे एक काम करूया. 1 अपॉन 5x ने मल्टिपल करूया. कशाने मल्टिपल करायचं? 1 अपॉन 5x. तेव्हा आपल्याला त्याचा फायदा होईल, अन्यथा होणार नाही. 1 अपॉन 5x. मग इथे काय होईल? 10x स्क्वेअर आणि इथे होईल 15x. इकडे 5x स्क्वेअर मायनस 25x प्लस 12 डिवाइडेड बाय 5x म्हणजेच 5x स्क्वेअर मायनस 25x. असं जर केलं तरच आपल्याला काहीतरी कॅन्सल करता येईल, अन्यथा येणार नाही. मग परत जे मागे केलं होतं आपण ते काय घेणार? डिव्हिडेंडो. बाय युझिंग डिव्हिडेंडो by using dividendo काय होईल? 10x स्क्वेअर प्लस 15x प्लस 63 मायनस 10x स्क्वेअर प्लस 15x डिवाइडेड बाय 10x स्क्वेअर प्लस 15x is equal to 5x square minus 25x plus 12 minus 5x square minus 25x divided by 5x square minus 25x. याबद्दल आपण फक्त डिव्हिडेंडो वापरलाय. इथपर्यंत कंप्लीट करा, मग त्याचा पुढचा पार्ट बघूया आपण. ओके, बघूया काय सिम्प्लिफिकेशन होतंय ते. इथे काय होईल आता? देअरफॉर 10x स्क्वेअर प्लस 15x प्लस 63 मायनस 10x स्क्वेअर
मायनस 15x डिवायडेड बाय 10x² प्लस 15x. इकडे 5x² मायनस 25x प्लस 12 मायनस 25x. काहीतरी चुकतं आहे आपलं. बरोबर आहे, इथे आपण चूक करत होतो फक्त. ही इथे मायनस 5x² यायला पाहिजे आणि हा मायनस मायनस प्लस 25x डिवायडेड बाय 5x² मायनस 25x. ओके, हे आणि हे कॅन्सल होईल, हे आणि हे कॅन्सल होईल, म्हणजे इथे शिल्लक काय राहिला फक्त 63. आणि याच्यात आपण 5 कॉमन काढू शकतो. 5 कॉमन निघालं तर काय राहिलं इथे 5x कॉमन काढा. 5x इंटू इथे राहिला आपला 2x प्लस 3 इज इक्वल टू, इथे आता हा कॅन्सल झाला, हा कॅन्सल झाला, हा कॅन्सल, हा कॅन्सल झाला, म्हणजे वरती उरला फक्त 12 आणि डिवायडेड बाय इथे पण 5x कॉमन काढा, म्हणजे इथे x मायनस 5 उरला, x मायनस 5. मग हा 5x आणि 5x पण कॅन्सल झाला, म्हणजे शेवटी शिल्लक काय 63 अपॉन 2x प्लस 3 इक्वल टू 12 अपॉन x मायनस 3. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 63 इंटू x मायनस 5 इक्वल टू 12 इंटू 2x प्लस 3. देअरफॉर 63x मायनस 3 5 15 1 6 5 30 आणि 31 5 15 1 31. ओके, 24x प्लस 36. हा 24 इकडे आणा. 63x मायनस 24x इक्वल टू 36 प्लस 315. देअरफॉर इथे 13 मधून 4 गेले 9, 5 2 गेले 3, 39 आणि 3 43 आणि 20 63. ओके, इज इक्वल टू 6 आणि 5 11, 2 आणि 3 5, 351, 351. ओके, आता याला सिम्प्लिफाय करूया थोडंसं. देअरफॉर x इक्वल टू 351 अपॉन 39. याच्यातले आपण अगोदर 3 ने डिवाइड करून बघूया काय होईल. 3 1 जा 3, 3 3 जा 9, 3 1 जा 3, 3 1 जा 3, 2 17, परत 13, 13 1 13, 13 9 117. x बरोबर 9, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला आली 9. x इक्वल टू 9. इथं 9. ओके, अशा पद्धतीने आपण या व्हॅल्यू काढू शकतो. या पद्धतीने आपण याचे एक्झाम्पल्स कंप्लीट केले पाहिजे. सोपं आहे. एक एक स्टेप काय करायचं हे आपल्याला क्ल्यू स्वतः शोधावं लागेल. याला कुठलाही नियम नाही किंवा कुठलं आपण असं काही सांगू शकत नाही, हे लक्षात ठेवा. ओके, नाव सी द थर्ड एक्झाम्पल. टू एक्स प्लस 1 ब्रैकेट स्क्वेयर प्लस 2x माइनस 1 ब्रैकेट स्क्वेयर डिवाइडेड बाय 2x प्लस 1 ब्रैकेट स्क्वेयर माइनस 2x माइनस 1 ब्रैकेट स्क्वेयर इज इक्वल टू 17 अपॉन 8. आता या ठिकाणी जर आपण डिव्हिडंड अँड कंपोनंट अँड डिव्हिडंड जर वापरला तर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करणं सोपं जाऊ शकतं. कसं बघा, बाय युझिंग
कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो काय करणार 2x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 2x मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर नंतर प्लस डिनॉमिनेटर 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 17 प्लस 8 आणि डिनॉमिनेटरला 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस करायचं हे मायनस म्हटल्यानंतर ही टर्म मायनस होईल 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि ही प्लस होईल 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथे 17 मायनस 8 ही स्टेप डायरेक्ट केली लक्षात आली का काय ह्या न्यूमरेटरमधून डिनॉमिनेटर मायनस केलाय न्यूमरेटर तसाच आहे डिनॉमिनेटर हा प्लस आहे तर मायनस झाला हा मायनस आहे तर प्लस झाला ओके हे इक्वलचं साईन इथे ठेवा आता काय काय कॅन्सल होतं ते जरा बघूया आपण इथे हे प्लस आहे 2x मायनस इथे मायनस आहे म्हणजे हे कॅन्सल झालं इथे हे प्लस आहे हे मायनस आहे कॅन्सल झालं म्हणजे इथे शिल्लक राहिला 2 इंटू ब्रॅकेट 2x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय देअरफोर करा इथे इक्वल नाही 2 इंटू 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 17 8 25 आणि इथे गेले तर 9 हा 2 आणि 2 कॅन्सल झाला देअरफोर 2x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2x मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 25/9 इज इक्वल टू 25/9 आता हे जे तिसरं इक्वेशन आहे शेवटचं जे इक्वेशन आलं आहे दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट आपल्याला घ्यावा लागेल मग काय होईल ते जर आपण बघूया ओके बघा इथे टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट आपल्याला घ्यायचा आहे काय होईल 2x प्लस 1 डिवायडेड बाय 2x मायनस 1 इज इक्वल टू 5/3 आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा तिथे आपण प्लस मायनस पण घेऊ शकतो म्हणजे एकदा प्लस 5/3 घेता येईल आणि एकदा मायनस 3/5 सुद्धा घेता येईल याचा स्क्वेअर रूट काढताना मग इथे आपण असं घेऊ शकतो प्लस मायनस 5/3 मग एकदा 5 हे घेऊ आपण 2x प्लस 1 2x मायनस 1 इक्वल टू 5/3 और 2x प्लस 1 अपॉन 2x मायनस 1 इक्वल टू मायनस 5/3 एकदा प्लस आणि एकदा मायनस क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल 3 ने मल्टिपल करा 3 इंटू 2x प्लस 1 इज इक्वल टू 5 इंटू 2x मायनस 1 देअरफॉर 6x प्लस 3 इक्वल टू 10x मायनस 5 देअरफॉर हा 10x इकडे आणा 6x मायनस 10x इक्वल टू मायनस 5 मायनस 3 देअरफॉर मायनस 4x इक्वल टू मायनस 8 दोन्हीकडे मायनस आहे 4x इक्वल टू 8 x इक्वल टू 2 x इक्वल टू 2 आणि ऑर कंडिशनमध्ये काय होईल इथे इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 इंटू 2x प्लस 1 इज इक्वल टू मायनस 5 इंटू 2x मायनस 1 देअरफॉर 6x प्लस 3 इक्वल टू मायनस 10x प्लस 5 देअरफॉर 6x प्लस 10x 5 मायनस 3 देअरफॉर 16x इक्वल टू 2 देअरफॉर x इक्वल टू 2/16 देअरफॉर x इक्वल टू 1/8 म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू 2 येऊ शकतात एकतर x इक्वल टू 2 येऊ शकते किंवा एकतर x इक्वल टू 1/8 येऊ शकते
ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा आणि मग आपण पुढचं 4th एक्झाम्पल बघूया. Okay, now see the example number 4. Number root 4x plus 1 plus root x plus 3 upon root 4x plus 1 minus root x plus 3 is equal to 4 upon 1 is equal to 4 upon 1. आता या ठिकाणी एक काम करू, आपण थोडं सोपं करू याला. हे जे रूटमध्ये व्हॅल्यू दिले आहेत ना, तर इथे 4x प्लस 1 ला a मानूया आणि x प्लस 3 ला b मानूया. काय सोपं होईल ते बघू आपण जरा. बघा, लेट 4x प्लस 1 इज इक्वल टू a अँड x plus 3 is equal to b. Therefore, root a plus root b upon root a minus root b equal to 4 upon 1. तेच करायचं परत by using componendo dividendo. By using componendo and dividendo. कॉम्पोनंड अँड डिव्हिडंड काय होईल? रूट ए प्लस रूट बी प्लस रूट ए मायनस रूट बी डिवायडेड बाय रूट ए प्लस रूट बी मायनस इंटू ब्रॅकेट रूट ए मायनस रूट बी इज इक्वल टू 4 प्लस 1 4 मायनस 1 प्लस रूट बी कॅन्सल. देअरफॉर 2 root a upon root a plus root b minus root a plus root b is equal to 5 upon 3. 5 upon 3 इथपर्यंत कंप्लीट करा. आता इथे हा प्लस रूट ए आणि मायनस रूट ए कॅन्सल झाला, म्हणजे 2 रूट बी शिल्लक राहणार आहे. पुढचं घेऊ आपण. व्हिडिओ पॉज करा किंवा कंप्लीट करा ते आणि मग आपण पुढे जाऊया. ओके, त्याचा पुढचा पार्ट आपल्याला बघायचं आहे, काय करायचं आहे ते. आता हे कुठेतरी लिहून ठेवतो मी. ए इक्वल टू 4x प्लस 1 आणि b इक्वल टू x प्लस 3 याचा वापर आपल्याला करायचा आहे. याचं सिम्प्लिफिकेशन काय होईल बघा. देअरफॉर 2 रूट ए अपॉन रूट बी प्लस रूट बी म्हणजे 2 रूट बी इज इक्वल टू 5 अपॉन 3. 2 कॅन्सल झाला. रूट ए अपॉन रूट बी इज इक्वल टू 5 अपॉन 3. दोन्ही साईडचा स्क्वेअर करा. टेक स्क्वेअर ऑफ द बोथ साइड. टेक स्क्वेअर ऑफ बोथ साइड्स. दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर ए अपॉन बी इक्वल टू 25 अपॉन 9. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. देअरफॉर 9a इक्वल टू 25b. आता त्या व्हॅल्यू पुट करा. पुट a इज इक्वल टू 4x प्लस 1 अँड b इक्वल टू x प्लस 3. देअरफॉर 9 इंटू 4x प्लस 1 इज इक्वल टू 25 इंटू x प्लस 3. देअरफॉर 36x प्लस 9 इक्वल टू 25x प्लस 75. 25 इकडे आणा. 36 मायनस 25x 75 मायनस 9. देअरफॉर इथे उरले किती आता
6 आणि 5 11 11x इक्वल टू आणि इथे शिल्लक राहिले 66. देअरफॉर या 11ने डिवाइड करा इकडे 66 अपॉन 11 x इक्वल टू 6. x इक्वल टू 6. या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करता येतं. व्हिडिओ पॉज करा आणि ते कंप्लीट करा. ओके, नाव सी द नेक्स्ट एक्झाम्पल. 3x minus 4 ब्रॅकेट क्यूब मायनस x plus 1 ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय 3x minus 4 ब्रॅकेट क्यूब प्लस x plus 1 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 61 अपॉन 189. 61 अपॉन 189. सेम या ठिकाणी आपण कन्सिडर करूया. लेट 3x minus 4 इक्वल टू a अँड x plus 1 इज इक्वल टू b. म्हणजेच काय होईल? a क्यूब मायनस b क्यूब अपॉन a क्यूब प्लस b क्यूब इज इक्वल टू 61 अपॉन 189. आता या ठिकाणी पुन्हा बाय युझिंग कंपोनंडो डिव्हिडेंडो. बाय युझिंग कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो काय होईल? ए क्यूब मायनस बी क्यूब प्लस ए क्यूब प्लस बी क्यूब डिवायडेड बाय ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू 61 प्लस 189 डिवायडेड बाय 61 मायनस 189. देअरफॉर इथे हे कॅन्सल झालं. 2a क्यूब अपॉन ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू यांची ॲडिशन केली तर 90 म्हणजे 250 10 9 6 15 1 2. ओके, आणि इथे सबस्ट्रॅक्शन केली तर मायनस 9मधून 1 गेले 8 आणि 8मधून 6 गेले 2. 128 बरोबर आहे का? येस, 189. ओके, इथपर्यंत आलं आहे. इथपर्यंत कंप्लीट करा, पुढचं सांगतो. व्हिडिओ पॉज करा आणि ते कंप्लीट करा. हां, इथे पण आपल्याला एक लक्षात येतं आहे, ए क्यूब मायनस ए क्यूब कॅन्सल होतो आहे. ए क्यूब मायनस ए क्यूब कॅन्सल होणार आहे. माझं पुढे सिम्प्लिफाय करताना काय करता येईल ते बघूया. बघा, देअरफॉर 2a क्यूब अपॉन मायनस 2b क्यूब इज इक्वल टू 250 मायनस 128. आता इथे बघा, दोन्ही साईडला मायनस आहे. मायनस मायनस कॅन्सल करू, प्लस होईल. हा 2 आणि 2 कॅन्सल होईल, म्हणजे उरलं काय फक्त a क्यूब अपॉन b क्यूब. आता इथे 2 ने डिवाइड करा. 2 ने डिवाइड केलं तर 125 डिवाइडेड बाय 64. देअरफॉर a क्यूब अपॉन b क्यूब इज इक्वल टू 5 अपॉन 4 ब्रॅकेटचा क्यूब, किंवा याचं सेपरेट आहे ते सेपरेट लिहा. 5चा क्यूब अपॉन 4चा क्यूब. टेक क्यूब रूट ऑफ बोथ साइड्स. टेक क्यूब रूट ऑफ बोथ साइड्स. दोन्ही साईडचं क्यूब रूट घेऊया. काय होईल? a अपॉन b इज इक्वल टू 5 अपॉन 4. क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4a इक्वल टू 5b. पुट आता त्या व्हॅल्यू ज्या आपण मानल्या होत्या, काय
3x minus 4, a equal to 3x minus 4 and b equal to x plus 1. या व्हॅल्यू पुटअप करा. इथपर्यंत कंप्लीट करा, मग सांगतो. ओके, a इक्वल टू 3x minus 4 and b इक्वल टू x plus 1. व्हॅल्यू पुटअप करूया, काय होईल ते बघू. Therefore 4 into 3x minus 4 equal to 5 into x plus 1. Therefore 12x minus 16 equal to 5x plus 5. Therefore 12x minus 5x equal to 5 plus 16. Therefore 7x equal to 21. X equal to 3. X equal to 3. या पद्धतीने आपल्याला हे सगळे एक्झाम्पल सॉल्व करावे लागतील, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपण 4.3 कंप्लीट केला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये 4.4 पाहणार आहोत. थँक्यू.